मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वाढत्या वीज समस्यांची गंभीर दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी किनवट येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीमध्ये नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण भागामधील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवरती सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। बैठकीच्या दरम्यान वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अनियमित लोडशेडिंग, जुनाट आणि कमजोर विद्युत खांबे, खराब झालेल्या तारा बदलणे, आवश्यक ठिकाणी नवीन डीपी बसवणे तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या सुरळीत वीज पुरवठ्याबाबत आमदार केराम यांनी महावितरण अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत। किनवट माहूर तालुक्यातील जवळपास 100 पेक्षा अधिक गावांमध्ये अतिरिक्त विद्युत खांबांची आवश्यकता असून त्या कामांना प्राधान्य देऊन तातडीने कारवाई करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वेळेवरती वीज मिळावी, डीपी क्षमतेनुसार पुरवठा सुरळीत ठेवावा आणि नागरिकांना वीज समस्यांपासून दिलासा मिळावा यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तर यावेळी महावितरणचे अधिकारी या ठिकाणी हजर होते। यावेळी गाडेकर कार्यकारी अभियंता नांदेड, बोरगावकर कार्यकारी अभियंता भोकर केंद्र, उपकार्यकारी अभियंता किनवट, बिराजदार सहाय्यक अभियंता भोकर, मेश्राम सहाय्यक अभियंता किनवट शहर, देशमुखे सहाय्यक अभियंता किनवट ग्रामीण 1, चव्हाण कनिष्ठ अभियंता किनवट ग्रामीण 2 तसेच क्षीरसागर कनिष्ठ अभियंता बोधडी आदी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जनतेच्या मूलभूत गरजा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महावितरणने तातडीने कारवाई करावी असं आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केलं आहे। मझहर शेख, सी 24 तास, नांदेड।